सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो आहे। मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राळू महाराज मठामध्ये आणि या ठिकाणी कशा पद्धतीने महिलासुद्धा भजनात दंग आहेत ते आपण पाहत आहे। त्याचबरोबर इथे राळू महाराजांचा मठ आहे आणि राळू महाराजांची मूर्तीसुद्धा कशा पद्धतीने आज सजवण्यात आली आहे तीसुद्धा पाहत आहे। संपूर्ण जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्साह अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मला सांगा या ठिकाणी कशा पद्धतीने आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आहे? आज सकाळी 5:30 वाजता नित्य काकड आरती संपन्न झाली। त्याच्यानंतर परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राळू महाराज यांच्या समाधीस्थानी समस्त भक्तगणांतर्फे मान्य श्री यजमान अशोक विश्वनाथ कदम यांच्या शुभहस्ते अभिषेक संपन्न झाला आणि तदनंतर या पिंगुळी तीर्थक्षेत्रामध्ये परमेश्वराचं नामस्मरण परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राळू महाराज परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री अण्णा महाराजांचं नामस्मरण आणि आता ठीक 11 वाजता या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री अण्णा महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये पादुका पूजा संपन्न होणार आहे आणि विशेष करून म्हणजे दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत या ठिकाणी अखंड महाप्रसाद आहे। आणि आजचा गुरुपौर्णिमा दिवस म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। तर हे समस्त भक्तगण आज या कार्यक्रमासाठी विशेष करून या पिंगुळी तीर्थक्षेत्राच्या कृपाश्रद्ध कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत। तर सर्वांनी मिळून हा परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राळू महाराज परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री अण्णा महाराजांचा गुरुपौर्णिमेचा उत्सव समस्त भक्तगण साजरा करत आहेत। नक्कीच तुम्ही काय सांगाल, दरवर्षी या उत्सवात आपण सहभागी होता का? हो नक्कीच, दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमाला आम्ही नक्कीच उपस्थित राहतो। तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि कसं अगदी सहभागी झालात या उत्सवात? मी मुंबईवरून आलो। मी गेले 94 सालापासून मी इथे येतो आहे। हे परमपूज्य अण्णा महाराज असतानापासून मी इथे येतो आहे आणि त्यांच्या सानिध्यात जे मला अनुभव आले आहेत त्याच्यामुळे मला इथे ओढ लागली आणि मी आहे जे का आहे ते त्यांच्यामुळे आहे। तुम्ही काय सांगाल, दरवर्षी तुम्ही या उत्सवामध्ये सहभागी होता, कशा पद्धतीने या ठिकाणी उत्सव साजरा केला? या ठिकाणी पिंगुळी म्हणजे भक्तांचं पंढरपूर आहे व या ठिकाणी असंख्य लाखो भक्तगण येत असतात आणि त्या बाबांचे आशीर्वाद घेत असतात। तर नक्कीच पाहत आहे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा उत्सव साजरा होताना दिसतो आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।